नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख संजय बापू घुबते हे एक आक्रमक असं राजकीय क्षेत्रातलं व्यक्तिमत्व आहे. ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतोय की त्यांनी नुकताच शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यापासून संजय घुबते हे तसे कुठेही तुम्हाला म्हणजे तसे शांतच असलेले दिसलेत. नेमकं काय आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊयात. बापू, नेमकं काय सांगाल आज? अनेक म्हणजे मला वाटतं आज आपल्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी शिंदे गट हे सगळे राज्यात एकत्र आहेत. तसे इथंही त्यांची युती असायला पाहिजे. परंतु आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे अनेक कार्यक्रम आज आपल्या विटा आणि मतदारसंघामध्ये झालेत. तर विट्यामध्ये ज्यावेळी कार्यक्रम झाले त्यावेळेला पडळकर गटाकडून खास करून टीकेचं लक्ष हे आमदारांवरती केलं गेलं. परंतु आमदार गटातून यावर कुणीच काही बोललं नाही नेमकं. आणि खास करून तुम्ही शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर तुमच्याकडून उत्तर अपेक्षित असं होतं, परंतु तुम्ही यावर काहीच बोलला नाहीत. नेमकं काय कारण आहे? कसं आहे, मी 26 मार्च रोजी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. सुरुवातीच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला माझी भाषणं तुम्ही त्या ठिकाणी ऐकली असतील. अतिशय आक्रमकपणे मी त्या ठिकाणी माझ्या पक्षाची भूमिका मांडताना मी नेहमी त्या ठिकाणी दिसलो. परंतु आमदार साहेब या ठिकाणी भैया निवडून आले. विधानसभेत त्यांनी कामाला सुरुवात केली आणि मला असं वाटलं की कुठेतरी राजकीय खच्चीकरण आपलं होत आहे. एवढ्या वर्षाच्या पक्षामध्ये मी एकनिष्ठपणे राहिलो, पक्षाचे इमान इतबारे काम केलं. पक्ष फुटल्यानंतर सुद्धा मी त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबर निष्ठेनं राहिलो. परंतु ज्या पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये लक्ष द्यायला पाहिजे, पदाधिकाऱ्यांना ताकद द्यायला पाहिजे, ती ताकद कुठेतरी देताना दिसत नसल्यामुळं आदरणीय एकनाथ शिंदेचं काम मी जवळून पाहिलेलं आहे. अतिशय ताकदीचं काम त्या ठिकाणी एकनाथ शिंदे पहिल्यापासून करत आलेत आणि म्हणून शेवटी राजकारणामध्ये भविष्य खूप महत्वाचं असतं. आणि मला असं वाटलं की त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर गेल्यानंतर आपल्याला राजकीय भविष्य लाभेल आणि या दृष्टिकोनातून मी त्या ठिकाणी प्रवेश केला. सन्माननीय आमदार सुहास भैया त्या ठिकाणी सुरुवातीला थोडंसं त्यांचा राग साहजिक आहे. ते निवडणुकीला अनिल भाऊंच्या पश्चात त्या ठिकाणी मी त्यांच्याबरोबर असणं ही त्यांची अपेक्षा होती. परंतु किमान मी त्यांच्याबरोबर नसल्यानंतर सुद्धा टीका होणं हे थोडंसं त्यांना नाराज करणार होतं. कार्यकर्ते त्यांच्या बरोबर असणारे सातत्यानं म्हणायचे की बापूंनी आपल्यावर टीका केली, अनिल भाऊंच्यावर टीका केली, बापून आपल्या पक्षात घ्यायचं नाही आपण. परंतु आदरणीय सुहास भैयांनी मोठ्या मनानं त्या ठिकाणी माझा प्रवेश स्वीकारला. सुरुवातीला काय व्हायला ते थोडे नाराज होते, हे मान्यच करावं लागेल. परंतु कार्यकर्त्यांना सुद्धा नाराज करून त्या ठिकाणी चालत नाही. परंतु मी भैयांना या ठिकाणी समजावून सांगितलं की मी अनिल भाऊंच्यावर कुठल्याही पद्धतीची टीका मी केली नाही. आणि समजा त्या ठिकाणी आपल्याच चॅनलच्या माध्यमातून मी मागे एकदा बोललो होतो की मी जाहीर दिलगिरी त्या ठिकाणी व्यक्त करतो. जर त्यांच्या भावना दुखावल्या असतील कुटुंबियांच्या तर मी त्या ठिकाणी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. राहिला विषय माझ्या आक्रमकतेचा. शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर मला काही कमिटमेंट त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने देण्यात आल्या होत्या. परंतु काही पक्षांतर्गत निवडणूक असतील, काही कार्यक्रम असतील, यामुळे थोडंसं उशीर होतोय, नाही असं नाही. एखादी जबाबदारी आपल्यावर आल्यानंतर आपल्याला काही भूमिका मांडाव्या लागतात. आपल्या पक्षाचा आमदार आहे, त्यांच्यावर आज सातत्यानं टीका होते आणि ती टीका विरोधकाकडून होत नाही, ती मित्र पक्षाकडून होते, याचं मला सुद्धा वाईट वाटतं. म्हणून अनेक दिवस मी या बाबतीत बोललो नव्हतो. आदरणीय गोपीचंदजी पडळकर, आदरणीय ब्रह्माशेठ पडळकर किंवा जी लोक या ठिकाणी टीका करतात ते माझे मित्र आहेत, ते माझे बंधू आहेत. त्यामुळे मी त्यांना बंधूचा मैत्रीचा सल्ला त्या ठिकाणी नक्कीच देईन. परंतु आपण जर पाहिलं असेल तर मी कार्यकर्ता असलेला सुहास बाबर आणि आमदार असलेला सुहास बाबर ह्यातला फरक मी त्या ठिकाणी पाहिला. फार जवळून त्यांच्या बरोबर मला कधी काम करण्याचा योग आला नाही. मी अनिल भाऊंच्या बरोबर गेल्या 2014 पासून ते पक्ष फुटेपर्यंत मी अनिल भाऊंच्या बरोबर या ठिकाणी मी काम केलेलं जिल्हा प्रमुख म्हणून. परंतु त्यांचं आणि माझं जेवढं बॉन्डिंग होतं, आमची मैत्री होती, म्हणजे ते जरी आमदार असले तरी मी जरी जिल्हा प्रमुख असलो तरी आमचं एकदम नातं अनोखं त्या ठिकाणी होतं. आणि या नात्यामध्ये आम्ही कधी
त्या ठिकाणी मी जिल्हा प्रमुख आहे किंवा कार्यकर्ता आहे ते आमदार असं आम्ही कधी वागलो नाही. आणि मला असं वाटत होतं की त्यावेळेला अनिल भाऊंना 2019ला मंत्रिपद मिळेल, परंतु पक्षाला आलेल्या जागा 3 पक्षामध्ये आणि लोकांची असलेली संख्या यामुळे थोडस भाऊंच्यावर त्या ठिकाणी अन्याय झाला. आणि तदनंतर मात्र सुहास भैया आमदार झाल्यानंतर भैयानी अतिशय दिलखुलासपणे मला या ठिकाणी फोन केला, मला घरी बोलवलं चहाला. आम्ही वर दोघं सकाळी 9 वाजता बसलो. भैया म्हणले, बापू जे झालं ते झालं, आपण इथून पुढे दोघं हातात हात घालून आपण काम करूया. अमोलदादांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की आपण बापू हातात हात घालून काम करू. आणि एवढं दिलखुलासपणे त्यांनी केलेल्या टीकेला पाठीवर टाकून या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बरोबर घेतलं, हे माझ्यासाठी खूप आहे. आणि म्हणून त्यांचं काम जर तुम्ही पाहिलं, मी जवळनं मंत्रालयामध्ये काम पाहिले, मी थोड्या दिवसामध्ये कदाचित मी म्हणेन अनिल भाऊंपेक्षा सुद्धा एक काकांत चढ अशा पद्धतीचं त्यांचं मतदारसंघातल्या लोकांप्रती, शेतकऱ्यांप्रती, सर्वसामान्य जनतेप्रती, युवकांप्रती, विट्यातल्या प्रश्नांप्रती त्यांचा अभ्यास, त्यांची ओढ, त्यांची कामाची पद्धत मी या ठिकाणी पाहिली. अनेक लोक म्हणायची सुहास भैया थोडेसे आरोगंड आहेत, स्वभाव असा आहे, स्वभाव तसा आहे. परंतु त्यांच्या स्वभावाचे 2 पैलू आहेत. एक पैलू असा आहे की ते आक्रमक आहेत, जागेवर तडकीफड बोलतात. अनेक स्वभाव त्यांचा असा आहे की फक्त कामातनं उत्तर द्यायचं. अनेक टीका झाल्या, आपण गेल्या काही दिवसामध्ये बघितलं असेल, अनेक भारतीय जनता पार्टीचे मेळावे या ठिकाणी खानापूर तालुक्यामध्ये झाले, परंतु त्या कोणत्याही टीकेला सुहास भैयाने त्या ठिकाणी उत्तर दिलं नाही. त्याचं कारण असं आहे, मी त्यांच्याशी खासगीमध्ये गप्पा मारत असताना मी चर्चा केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की एकनाथ शिंदेच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी भैया काम करतायत. की टीकेला उत्तर कामातनं द्यायचं, टीकेला उत्तर टीकेतनं द्यायचं नाही, ते कामातनं द्यायचं. आणि आपण त्यांच्या कामाची गती जर पाहिली असेल तर आपल्याला लक्षात येईल, या खानापूर मतदारसंघामध्ये अतिशय ताकदीनं विकास कामं या ठिकाणी भैयांच्या माध्यमातून, अनिल भाऊंच्या माध्यमातून झालेले आहेत. आणि मला वाटतंय की मित्रपक्षानं कितीही टीका केली तर त्या टीकेला कामातनं उत्तर देणारा नेता म्हणून आपल्याला या ठिकाणी सुहास भाई यांच्याकडे पाहावं लागेल. मला काही वेळेला वाईट वाटतं की आज या ठिकाणी खानापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाच्या उपकेंद्राचा कार्यक्रम आहे. मी तुम्हाला आवर्जून सांगेन की त्या घटनेचा साक्षीदार आहे. ज्या वेळेला तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय उदयजी सामंत होते, त्यावेळेला अनिल भाऊंनी सगळ्यात जास्त पाठपुरावा या खानापूर उपकेंद्राचा केलेला आहे. मला आठवतंय, आम्ही दोघं मला नेहमी म्हणायचे, भाऊ बापू तुमच्या मंत्र्याकडे चला, बापू तुमच्या मंत्र्याकडे चला. आम्ही उदय सामंत साहेबांच्याकडे गेलो होतो आणि छत्रपती शिवाजी महाराज उपकेंद्राचा विषय त्या ठिकाणी आम्ही प्रस्ताव दिला. त्यावेळेला अनिल भाऊ उदय सामंतांना थोडस रागामध्ये बोलले की साहेब ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. 2 जागा त्या ठिकाणी सुचवल्या होत्या, आर पाटलांचे चिरंजीव रोहित पाटील आणि अनिल भाऊनी. एक पेडची जागा होती आणि एक खानापूरची जागा होती. त्यावेळेला तातडीनं उदय सामंत साहेबांनी एक शिष्टमंडळ किंवा एक अधिकाऱ्यांची टीम त्या जागेची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी पाठवलेली होती. आणि त्या टीमनं या ठिकाणी रिपोर्ट दिला होता की खानापूरची जागा ही उपकेंद्रासाठी अतिशय योग्य आहे, कारण त्याला लागणारी जमीन, त्याला लागणारं वातावरण हे फक्त खानापूरमध्ये, पेडला जागा फार कमी प्रमाणामध्ये होती. आणि मग त्यानंतर सुद्धा केलेला पाठपुरावा असेल आणि अनिल भाऊंच्या पश्चात या ठिकाणी सुहास भैया आणि गोपीचंद पडळकरांनी, आपल्याला आठवत असेल, विधानसभेमध्ये प्रेस घेतली होती विधान भवनाच्या प्रांगणामध्ये आणि दोघांनी उपकेंद्राला मंजुरी दिल्याबद्दल या ठिकाणी एकामेकाचं अभिनंदन केलं होतं आणि कार्यकर्त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बरं वाटलं होतं. परंतु आज कुठेतरी भारतीय जनता पार्टी, आमचा मित्रपक्ष, त्याचं श्रेय घेताना दिसतोय. यामध्ये खऱ्या अर्थानं आदरणीय अनिल भाऊ आणि आदरणीय सुहास भैया यांचं सुद्धा काम आणि यांचं सुद्धा श्रेय तितकंच त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आज चंद्रकांत दादा विट्यामध्ये येत आहेत. मला असं समजलं की भैयांच्या घरी सुद्धा चहाला जाणार आहेत. माझी त्यांना विनंती आहे की पालकमंत्री म्हणून आपण सुद्धा या ठिकाणी बरोबर घेऊन सगळ्याला सोबत गेलं पाहिजे. आपण मित्रपक्ष आहे, मित्रपक्षाने हातात हात घालून त्या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे. आणि आदरणीय सुहास भैयांना सुद्धा त्या कार्यक्रमाला सन्मानानं बोलवलं पाहिजे, असं वैयक्तिक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मला वाटतं. तुम्ही शिवसेनेत असताना आपल्या पक्षाची प्रामाणिकपणे विरोधकांच्यावर प्रचंड प्रमाणात टीका करत होता, म्हणजे तुम्ही पक्षाची प्रामाणिक होतात.
त्यानंतर तुम्ही शिंदे गटामध्ये आलात. शिंदे गटामध्ये आल्यानंतर सुद्धा तुम्हाला सुहास भाईंनी सांगितलं की आपण बरोबर राहून काम करूया. मग तुम्हाला आज असं अचानक का वाटतंय की सुहास भाई थोडेसं तुम्हाला टाळतायत? नाही, मला टाळत नाही. एक लक्षात घ्या, त्यांच्या पाठीमागे मतदारसंघामधला कामाचा प्रचंड व्याप आहे. आपण बारकाईनं अभ्यास केला. आपल्याला जर एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल तर आपण एखाद्या ठिकाणी जाऊन यायचं म्हटलं तर खूप कंटाळ करत असतो. परंतु मधल्या 20 दिवसाचा अधिवेशनाचा कालावधी असेल, त्यामध्ये राहिलेली पेंडिंग कामं असतील किंवा मतदारसंघातल्या प्रचंड कामाचा व्याप असेल, मला त्यांचं वाटत असेल की मी जिल्ह्यात इतरत्र फिरावं, जिल्ह्यात संघटना बांधावी, जिल्ह्यामध्ये सभासद नोंदणी करावी असं त्यांना वाटत असेल. परंतु माझ्या बाबतीमधला त्यांच्या मनातला किंवा त्यांच्या बाबतीतला माझ्या मनातला या ठिकाणी कुठलाही दुरावा आता राहिलेला नाही. आम्ही हातात हात घालून काम करणार असं 100% आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नगरपालिका असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती असतील किंवा जिल्ह्यामध्ये सुद्धा संघटना वाढीच्या दृष्टिकोनातून आदरणीय सुहास भाई यांनी लक्ष घालण्याचं ठरवलेलं आहे. या बाबतीत त्यांनी वरिष्ठांशी संपर्क करून मला जबाबदारी देण्यासंदर्भामध्ये स्वतः या ठिकाणी वरिष्ठांना सूचना केलेल्या आहेत. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही दोघं जिल्ह्यामध्ये अपेक्षित असलेली शिवसेना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न करू. शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचा प्रश्न आता आपण पाहतोय की यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर, वैभव पाटील पण भाजपमध्ये आलेत आणि आमदार सुहास बाबर हे सुद्धा सुरुवातीपासून अनिल भाऊंनी पाठपुरावा केलाय. तर यामध्ये आजच्या या कार्यक्रमामध्ये आज सुहास भाईंना न बोलावणं, त्यांचं कुठेही नाव नसणं, नेमकं काय सांगाल की आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा कार्यक्रम घेतलाय किंवा ते त्यांना टाळतायत? नाही, काय आहे, गोपीचंद पडळकर हे राज्याचे नेते आहेत. अतिशय संघर्षशील नेता आहे. त्यांना मी तितकंच त्या ठिकाणी मानतो की सर्वसामान्य कुटुंबातून तयार झालेलं राज्याचं नेतृत्व या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करते. परंतु मतदारसंघामध्ये कुठेतरी मित्रपक्षालाच टार्गेट करून या ठिकाणी आपल्याच महायुतीमध्ये आपण मतभेद असल्यासारखी त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणून मित्र म्हणून किंवा बंधू म्हणून किंवा मित्र पक्षातलं एक सहकारी म्हणून माझी त्यांना विनंती राहील की आपण विकास कामाचा डोंगर तुम्ही तुमच्या पद्धतीनं वाढवा, आमदार साहेबांच्या पद्धतीनं वाढवतील. आपण एकत्र या ठिकाणी कुठेतरी गेलं पाहिजे. शेवटी त्यांचा भाजप पक्ष आहे, आमचा शिवसेना आहे. प्रत्येकाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. त्यांना 100% त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश घ्यावेत, त्यांनी मोठमोठे कार्यक्रम घ्यावेत, त्यांनी चांगल्या पद्धतीनं पक्ष वाढवावा, त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही. परंतु सातत्यानं आमदार साहेबांच्यावर टीका करून मला वाटतं की ह्या ठिकाणी ही युतीमध्ये योग्य होताना दिसत नाही. आणि म्हणून मी भेटल्यानंतर नक्कीच, आमची यादीमध्ये भेट होत असते, भेटल्यानंतर मैत्रीचा सल्ला मी त्यांना नक्कीच देईन की या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हातात हात घालून काम केल्यानंतर या मतदारसंघामध्ये विरोधक आता उरलाच नाही, पण उरल्या सुरलेला विरोधक सुद्धा त्या ठिकाणी संपेल. आणि या मतदारसंघामध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचं या ठिकाणी मैत्री किंवा युती ताकदीनं या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेला पैकीच्या पैकी सीट्स आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं एक मैत्रीच्या नात्यानं मी त्यांना नक्कीच सल्ला देईन की आपण या ठिकाणी आमदार साहेबांच्या कामाला, खरं तर आम्ही जसं म्हणतो की गोपीचंद पडळकर काम करतायत, राज्याचं नेतृत्व करतायत, अतिशय ताकदीनं त्या ठिकाणी काम करतायत. आपल्या मित्राला, आपल्या सुहास भैया सुद्धा त्याच ताकदीनं त्या ठिकाणी काम करतायत. अतिशय मतदारसंघातला जाण असलेला नेता म्हणलं तर त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही. आपण पाहिलं असेल की टेंबूच्या कामाच्या बाबतीमध्ये अधिकारी सुद्धा अनिल भाऊंना विचारून या ठिकाणी समुद्र सपाटीपासून ताडाच्या वाडीची उंची किती आहे, तामखेडीची उंची किती आहे, त्यांना पाणी कसं जाईल, काय करेल, हे अधिकारी सुद्धा अनिल भाऊंना विचारून त्या ठिकाणी प्रस्ताव तयार करत होते. तोच अभ्यास, तेवढाच अभ्यास, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास या ठिकाणी सुहास भैयांना या मतदारसंघातल्या प्रश्नांचा आहे. कार्यकर्त्यांच्या कामाची जाण आहे आणि जाण असणारा नेता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. माझी मित्र पक्षांना विनंती आहे की आपण इथून पुढे त्यांच्यावर कुठलीही टीका करू नये. आपण एकत्र हातात हात घालून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. नसेल आपण जर इथून पुढे त्यांच्यावर टीका केली तर ढाल म्हणून पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी संजय विभूतीला सामोरं जावं लागेल आणि मग त्या ठिकाणी आमदार साहेबांच्यावर टीका केलेली इथून पुढे आपण खपवून घेतली जाणार नाही.
आता तुम्ही जे सांगितलं की भाजप किंवा मित्रपक्ष म्हणून या युती मध्ये जे आहेत शिवसेना भाजप यांनी एकत्रित राहावं, जे एकमेकांच्या सहकार्याने काम करावं. आता नगरपालिका तोंडावर येते. नगरपालिकेमध्ये वैभव पाटील आज भाजपमध्ये आहेत आणि आमदार सुहास बाबरे शिंदे सेनेमध्ये आहेत. दोघांचं नगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल वैर तुम्हाला माहितीच आहे. याबद्दल नेमकं काय सांगाल? इथं आता मित्रत्वाचा म्हणजे निवडणूक कशा पद्धतीची होईल? राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना युतीचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर त्या ठिकाणी होतो. त्या निवडणुका मैत्रीत लढायच्या की मैत्रीपूर्ण लढायच्या, हा निर्णय खरं तर वरिष्ठ पातळीवर होतो. त्याबद्दल मी बोलणार नाही. त्याबद्दल आदरणीय सुहासभैया जिल्ह्याचा आणि या मतदारसंघाचं नेतृत्व करतात, ते बोलतील. तर मी तुम्हाला एवढंच सांगतो, निवडणुकीचा निर्णय युतीचा वर्ण होऊ देत, जो काय व्हायचं ते होऊ देत. पण समजा एकमेकाच्या विरोधामध्ये आपण पारंपरिक पद्धतीने बघत आलो की पाटील आणि बाबर हे नेहमी एकमेकांच्या विरोधात लढत असतात. आज विट्याच्या जनतेला वाटतंय की कदाचित गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये अनिल भाऊ हयात असताना किंवा अनिल भाऊंच्या पश्चात ज्या पद्धतीने विट्याचा विकास या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या नगर विकास खात्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे, या जनतेला असं वाटतंय की एक वेळ सत्ता या ठिकाणी शिवसेनेला आपण देऊन पाहूया की शिवसेना नेमकी विट्याचा नेमका विकास कशा पद्धतीने करते. आज आपण पाहिलं असेल की नाट्यगृहाचा प्रश्न प्रलंबित आहे. अनेक प्रश्न आहेत, जसं आता की जिल्हा कोर्ट या ठिकाणी आलेलं आहे, पार्किंगचा अभाव आहे, जागेचा अभाव आहे, हायवेचं काम सुरू झालेलं आहे, विट्यातनं आपल्या हायवे जातोय. त्यामुळं मला वाटतं की अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. येणाऱ्या काळामध्ये समजा मैत्रीपूर्ण लढत करायची ठरली तर मला वाटतं एकामेकावर टीका टाळून आपण मैत्रीपूर्ण लढतीला सामोरं जाऊन आपल्यामध्ये दुरावा निर्माण होणार नाही याची काळजी एकमेकांनी घेतली पाहिजे, एवढाच माझा त्या ठिकाणी सल्ला आहे. शिंदे गटात आल्यापासून खरं तर तुम्ही प्रचंड शांत होतात. आता तुम्ही सांगितलं तर खरोखर तुमची आणि सुहासभाईंची नाराजी आहे का ती मिटलेली आहे? आमची नाराजगी सुरुवातीला मी नाराज नव्हतो, कारण मी शिवसेनेमध्ये जाणार होतो. भैया थोडेसे नाराज होते. त्याचं कारण असं होतं की त्यांना असं वाटलं की माझे वडील जाऊन अजून एक वर्ष झालेलं नाहीत आणि त्या निवडणुकीच्या काळामध्ये मला सगळ्यांनी साथ दिली, पण जे बापू शिवसेनेमध्ये होते त्यांनी साथ न देता विरोधी पक्षातनं माझ्यावर टीका केली, वेगवेगळ्या भाषेत टीका केली आणि त्यामुळे थोडंसं त्यांचा राग असणं स्वाभाविक आहे. परंतु मी ज्यावेळेला प्रवेश केला त्यानंतर मात्र भैयांनी मला घरी बोलवून चहा पाजला आणि खाली ऑफिसमध्ये नाही, वर घरी नेऊन त्या ठिकाणी चहा पाजून मला सांगितलं की बापू आपण हातात हात घालून त्या ठिकाणी काम करू. आणि मला खात्री आहे आमच्यात आता केसा एवढा सुद्धा दुरावा त्या ठिकाणी राहिलेला नाही. नक्कीच आम्ही फक्त या मतदारसंघापुरतं नाही तर जिल्ह्यामध्ये तुम्हाला याच्याही पेक्षा चांगलं काम येणाऱ्या काळामध्ये झालेलं दिसेल. त्यामुळे आमचा दुरावा आता या ठिकाणी संपलेला. हे होते शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष संजय बापू विभुदे यांनी अगदी दिलखुलासपणे आपल्या भावना आपल्यासमोर मांडल्यात. त्यांनी प्रत्यक्ष बोलताना सांगितलं की सुहास भैया आणि आमदार गोपीचंद पडळकर हे जसे विधान भवनामध्ये त्यांनी बाहेर प्रेस घेऊन सांगितलं होतं की आम्ही दोघं आता प्रचंड ताकदीनं मतदारसंघाच्या विकासासाठी एकत्र राहू, त्याच पद्धतीनं इथं सुद्धा आता थोडीशी पडळकर गटाकडून टीका होताना पाहायला मिळते. तर ती टीका पाहिल्यानंतर संजय बापू हे सुहासभाई यांच्या बाजूनं ताकदीनं उभा राहिलेत. परंतु एका मित्रत्वाच्या भावनेनं त्यांनी सांगितलं की हा विषय मी स्वतःहून पडळकरांशी बोलून त्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतोय. आणि असं हे दिलखुलास व्यक्तिमत्व आता मात्र आगामी निवडणुकांसाठी आमदार सुहास बाबर यांच्या बाजूनं ठामपणे उभं असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.